कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणल्यानंतर 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे सोयाबीनला लागलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाल्याने शासनाने 7,500 रुपये दराने सोयाबीनला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना 1 एकर शेतीमध्ये 1 क्विंटल ते 2 क्विंटल असे उत्पन्न झाले आहे। त्यामुळे लागलेला खर्च सुद्धा निघालेला नाही। 3,000 रुपये क्विंटल प्रमाणे खाजगी सावकार विकत घेत आहेत। 1 एकरासाठी 20,000 रुपये खर्च लागला आणि उत्पन्न मात्र 15,000 रुपये झाले। त्यामध्ये 5,000 रुपये नुकसान शेतकऱ्यांना झाले आहे। मायबाप सरकारने शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेऊन सोयाबीनला 7,500 रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीकरिता आलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेले शेतकरी आकाश भुयार, गजानन देशमुख, नरेश झवर, पवन पत्रे, रावसाहेब दुर्गे, राहुल सवई, सुखदेव पारवे, सुधीर गायकी, कुणाल आदी शेतकरी उपस्थित होते। बाळकृष्ण चौधरी, पवन पात्रे। आपण पाहू शकता की जे काल शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचे सोन्यासारखे सोयाबीन मातीमोल भावात विकावे लागत आहे। जाणून घेऊया शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। नमस्कार, मी अर्चना। आपल्या अमरावतीमध्ये काल जे शेतकऱ्यांचं खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे बाजार समिती, आणि आपण पाहू शकता की अमरावतीमध्ये जे काल नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याबद्दल आता शेतकऱ्यांसोबत आपण जाणून घेऊया की नेमकं काही एकरी 2-3चा ॲव्हरेज लागत आहे, प्लस कास्तकारांना एवढं नुकसान झालं आहे का 2200 पासून 2800, 2400, 2600पर्यंत सोयाबीन खपत आहे। 4200 सरकारी भाव असताना हे जे भाव घेत आहे व्यापारी लोक, कास्तकारांना कोणीच व्हॅल्यू देत नाही आहे। कास्तकाराचं चांगलं सोयाबीन हे फक्त 3200, 3100, 2600 रुपये खपत आहे मार्केटमध्ये। कोणीच कास्तकाराला विचारून नाही राहिलं। बेभाव खपत आहे। मोठे पाऊस पण चालू आहे। एकरी 2-3चा ॲव्हरेज लागत आहे फक्त। एकरी 20,000 रुपये खर्च आहे कास्तकाराला। सोयाबीन चालला फक्त 15,000 आहे। 20 ते म्हणजे 7,000 ते 8,000 रुपये कास्तकाराला घाटा आहे। याला कोण विचारणार आहे? ना सरकार विचारून राहिला, कोणी पण विचारत नाही। माझी एकच मागणी आहे सरकारला, आज हा कम से कम 7,000 ते 8,000 रुपये सोयाबीनला भाव पाहिजे होता। प्लस हे सोयाबीन 2600, 2400 रुपये मागत आहे। त्यांना कोण वारीचं आहे? एकरी 3,000 रुपये, एकरी 3-2 फिकून आलं कास्तकाराला, याला हेलूच नाही दिवाळी। काल जे पावसामुळे अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल मी आता शेतकऱ्यांपासून जाणून घेऊया काय झालेलं आहे नेमकं। 2 क्विंटल असा हे माल झालेला आहे। असा हा माल झालेला आहे आणि याची 2 क्विंटल या शेतकऱ्याने होत असाल तर त्यानं समोर काय करायचं? जे अनुदान आहे अजूनपर्यंत या गावामध्ये पोचलेलं नाही आहे, आणि जे 31,600 होते ते म्हणजे तुम्हाला अनुदान जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यातलं अजूनही नाही आलं। आणि 10,000 हेक्टर ही रब्बी हंगामात आले आणि बी बियाणाला देऊ आमचे वावरं वापरून तयार आहे मार्केटच्या, पण बी बियाणाने अजूनही पैसे नाही आहे। आणि हे काय जानेवारी फेब्रुवारीमध्ये देणार आहे का पैसे? तर शेतकऱ्याला एकच आमच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांमातून एकच विनंती आहे जे पॅकेज आहे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोचले पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर बी बियाणाला पैसे देऊन त्याने कमीत कमी हरभरे आणि गव्हासाठी पैसे तरी घेतले पाहिजे बी बियाणाने, हे माझी विनंती आहे। आणि आज 6,000 ते 7,000 रुपये भाव पाहिजे सोयाबीनला तो मिळावा अशी आमच्या शेतकऱ्याची विनंती आहे। 33 रुपये भाव गेला, काय नळून राहिले सगळे कास्तकार, काय करणार आहे? आणि काहीच नाही टिकून आला आम्हाला, सगळं पाणीच जाऊन आला इकडे इकडे, काय झालं नाही पाणी, नदी न पाणी, काय करणार आहे? कोणी काय सांगणार आता? सरकारला काय सांगणार आहे? मागणी आम्हाला फक्त आमची मागणी द्या म्हणा। मॅडम हेच मागणी आहे कास्तकाराला एकरी 1-2 क्विंटल पिकवणार त्याला लागलेला पैसा हा सुद्धा निघून राहिलेला आहे। त्यानंतर नापिकीचे त्यांनी 18,000 रुपये दिवाळीच्या आत द्यायचे कबूल केले होते। आजपर्यंत 1 रुपया कास्तकाराच्या खात्यात आलेला नाही।
काय करणार? काल एवढा पाऊस इथं झाला, त्यामध्ये सोयाबीनचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. पूर्ण पुरे आज त्याला 1500 विचारायला कोणी तयार नाही आहे. जेव्हा भाऊनी सांगितलं की आम्ही दिवाळीच्या अगोदर तुमच्या याच्या खात्यात टाकू, पण 1 रुपया आलेला नाही. हा विचार सरकारने करायला पाहिजे. अरे आम्हाला भीक नको आहे, आमच्या मालाला फक्त भाव द्यावा. नाही सरकारला आम्ही पोचू तर मग काय राहिली कास्तकाराची. सोयाबीनला कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये भाव मॅडम या परिस्थितीत पाहिजे आहे. आणि कापसाला कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये याला पाहिजे. आज बैला कापूस वेचायला सांगायचं 20 रुपये 25 रुपये किलो कापूस घेतले जाते. रोजाना सांगायचं 10 किलोच्या वरती तिच्याकडून कापूस नाही निघत. काय करावं तर काय करावं? कास्तकारावर आज भरपूर प्रमाणात आत्महत्या होत आहे. आत्महत्या करायची पाळी आलेली आहेत. काय करणार आहे कास्तकार? हवालदिल झालेला आहे. देवाभाऊला आमची एवढीच मागणी आहे, आमचं जे आहे 7-12 कोरा म्हटलं होतं त्यांनी, 7-12 कोरा करण्यात यावा आणि आमच्या फक्त शेतमालाला भाव देण्यात यावा. हे 2000 रुपये अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.